BDE न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। एक मोर्चाचा आदेश केला गेला आहे। त्या मोर्चाचं नेतृत्व करणारे आमच्या भाजी मंडी जे महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडी अरे व्यापारी आणि विधी घटक संघ समितीचे मान्यवर नेते आदरणीय महेंद्रजी मेंढे, अंकुश वंजारी, कृष्णा उपरीकर, दीपक पराटे, ललित नागरीकर, शशिकला भेदे, दक्षिणा मेंढे, सुनीता उपरीकर, सुचिता नागरीकर, दामू गोटेफोडे, शेखर भाई, अतुल राघोरते, सोयब सय्यद, संजय पराटे, सुरेश साखरकर, सुरेश गायदाने, गुणवंत भुरे, भावदास गायदाने, आसिफ शेख, बशीर शेख, इम्रान खान, धनपाल दांडे, समीर शेख, बबलू शेख, इम्रान शेख आणि रेहान शेख, उपस्थित सर्व माझ्या मोर्चेकरी बंधू आणि भगिनींनो, मी बीटीबी हटाव संघ समितीच्या फार मोठ्या पार्श्वभूमीमध्ये जाणार नाहीये, परंतु या भंडाऱ्यामध्ये दोन भाजी मंडी अस्तित्वात होत्या, त्या आजही आहेत, पण ही जी व्यापारी आहेत जी आता बीटीबीच्या नावानं जे स्वतःची दुकानदारी उभी करून बंडू बाराबात्रे या नावाचा हा खोडकिडा आमच्या लोकांच्या भाताड्यावर बसून एकदा आपला व्यवसाय करीत आहे। या व्यवसायाच्या या खोडकिडाच्या रूपानं आमच्या कास्तकारांचा आणि आमच्या इतर असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कंबरनं मोडून टाकलेला आहे। झालं असं की भाजी मंडीमध्ये सर्व व्यापारी व्यवसाय करत असताना अपुऱ्या भाजी मंडीची जागेमुळे नगर परिषदेला वाटलं की विस्तारित जागा घ्यावी आणि म्हणून त्या असणाऱ्या स्थलांतरित जी भाजी मंडी तुम्हाला दिसतोय त्या भाजी मंडीमध्ये आपले काही जे व्यापारी आहेत त्यांना घेऊन एक संस्था बनवण्यात आली आणि विकासक म्हणून डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून या येळेची नियुक्ती केली गेली। कोणाची? बंडू बाराबात्रे। मित्र, याची विकासक म्हणून नेमणूक का केली? आता आमच्या उरावर बसला आणि बसलाच नाही मित्र, तर गेली 9 वर्ष आमच्या छाताड्यावर बसून म्हणजे ज्याला आपण म्हणू की त्या प्रेतावरचं लोणी खाणं म्हणतात त्यासारखं उडीत खेळत होता किंवा आहे। 3 वर्षाचा या ठिकाणी पहिल्यांदा त्याच्यासोबतचा करारनामा केला गेला आणि करारनामा संपल्यानंतर या ठिकाणी असणारे काही भाडखाऊ नगरसेवक संजय कुंभलकर जो तत्कालीन नगरसेवक होता जो आज बीजेपी त्या बीटीबीचा दलाली करतो आहे, विनू पसीने जो त्यावेळेसचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत, भगवान बावनकर, या भगवान बावनकरना होता चेतन भंडाराच्या नावाखाली त्या काळामध्ये भंडाराच्या नागरिकांच्या कष्टाचा आणि हक्काचा आणि अधिकाराचा त्यांच्या करामधला पैसा त्या हरामखोरानं गिळंबूत केला। तो भगवान बावनकर अशी 3-4 बिलावळ एकत्र जमली आणि त्या बीटीबीला 3 वर्षाच्या नंतरचा 6 महिन्याचा जो लीज द्यायचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे, त्यासाठी यांनी प्रस्ताव पाठवला। प्रस्ताव पाठवल्यानंतर तत्कालीन जे जिल्हाधिकारी आहेत, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तो त्यांचा लीजचा प्रस्ताव नाकारला, फेटाळला आणि त्या भ्रष्ट राजकारण्यांना घेऊन कमिशनरकडे त्याची अपील तयार करून कमिशनर सोबत अर्थपूर्ण व्यवहार करून यांनी 6 वर्षाची लीज वाढवून घेतलेली आहे। हे सर्व प्रक्रिया मी हे सर्व प्रक्रिया बघत असताना मला एका रोमच्या राजाची आठवण आली आहे मित्र। गुरु नानक देव जी, तुम्हाला माहिती आहे का गुरु नानक देव? गुरु नानक देव जी हे रोमला गेले होते, त्यावेळेची कथा होती। तिथे एक राजा होता हमीद शेख नावाचा, हमीद कारू।
वसूल करून घेतली, आपल्या खजाने भरले, पण त्यावरही हमीद कारूचा पोट भरला नाहीये. मित्र, तुम्ही बोलत असाल तर मी चालू. हमीद कारू त्यावर थांबण्याचा युक्ती सुचली आणि त्यांनी एका कोटवालाच्या माध्यमातून गावामध्ये दवंडी पिटवली. दवंडी अशी होती की माझ्या साम्राज्यामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती 1 रुपया घेऊन येईल, त्याच्यासोबत मी माझ्या राजकन्याचा राजकुमारीचा विवाह करून देईल. एक गरीब पोरगा त्याला भाडला, त्याला राजकुमारीचं सौंदर्य समोर दिसायला लागलं आणि म्हणून तो आपल्या आईकडे लागला की आई मला 1 रुपया दे. त्याच्या आईनं त्याला सांगितलं की बेटा, तो हमीद कारू पैशाचा लालची आहे, पैशाचा लालची आहे, लक्षात घे, आणि जर तू त्याला पैसा देशील तर तुला कापून टाकेल. पोरगा ऐकलं नाही. आई सुरुवातीला रडली आणि मग हसली. त्यांच्याकडेही पैसे नव्हते, परंतु त्या मुलाचा वडील जेव्हा वारल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडे पद्धती आहे की मृताच्या डोक्यावर 1 रुपया ठेवतात. बरोबर शेखर भाई, माझ्या डोक्यावर ठेवतील. अच्छा, सोनेगाला केला. त्याच्यावरती 1 रुपयाचा दागिना आणि 1 रुपयाचा सिक्का त्या मुलाकडे दिले त्यांनी आणि मुलगा तो 1 रुपया घेऊन राजाकडे गेला. काय परिणाम झाला त्याचा? परिणाम असा झाला मित्र हो की त्या राजानं 1 रुपया घेऊन त्याचं मुंडक छाटलं. या बिटीबीला मदत करणारे काही भडवे सर्वे चढवे, त्याच्यामधून असणारे आमच्याच मध्ये व्यापारी करणारे काही आखोळे माखोळे त्याला मदत करत आहेत. त्यांना माहिती नाहीये की त्या जसं हमीद कारूनी त्या पोराचा मुंडका छाटलेला होता, त्याच पद्धतीनं तुमचं सुद्धा हा बीजेपीचा स्वतःला मालक म्हणून घेणारा बंडूबारा तुम्हाला एका नेत्रामृत करेल. जेव्हा अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाईसाठी मी आणि माझे काही सहकारी अंकुश वंजारी असेल, बबलू खान असते, शमशेर खान, महेंद्र मेंढे यांनी जीवाची बाजी लावून जीवाच्या आकांताला आम्ही आंदोलन उभा केला. डिसेंबरच्या 7 तारखेला 23ला या भारत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीच्या समोर भविष्याचा आमदार आसू गोंडाने आमच्याकडे लक्ष दे, हसण्यावर जाऊ नको, जरा आमची समस्या समजून घे. तुम्ही असे हसत राहिलात म्हणून हे भडवे असे नटकट्टे झाले. त्या काळामध्ये तू सुद्धा नगरसेवक होत आहेस, सर्व हसण्यावर झालं आणि म्हणून हे हरामखोर आमच्या छातीवर बसले. मित्र, 7 डिसेंबर 2023ला मी माझे सहकारी अंकुश वंजारी आम्ही उपोषणावर बसलो आमरण, आणि या असणाऱ्या मृत व काय असणाऱ्या या नगर परिषदेच्या तत्कालीन व्यवस्थेला ठणकावून 11 तारखेच्या रात्री सांगितलं की जर आता या क्षणी जर तुम्ही गेट बंद करत नसाल तर उद्याच्या सकाळच्या 8:30 वाजता महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीच्या समोरच्या गेटमध्ये रक्तरंजित क्रांती होईल. मुर्दे तिकडने पडतील, मुर्दे इकडने पडतील, आणि याची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन त्यावेळेचे आमदार म्हणजे त्यावेळेस आम्ही ते परिणय फुके वगैरे त्याला मदत करत होते, आणि इथला प्रशासन इथला कलेक्टर जबाबदार राहील. 10 मिनिटांमध्ये मित्र होती असणारी अवैध वसुली बंद झाली. 8:30 वाजता तिथले गेट बंद झाले. काही काळानंतर या इथे त्यांची ट्रान्सफर झाली. तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्या असणाऱ्या बंडूबारामध्ये बीटीबीला पत्र पाठवतात, नोटीस पाठवतात की तुम्ही अवैध असणारी वसुली बंद करा, अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल. बंद होते. इथे कोणतरी एक महान आत्मा पण नगर परिषद भंडाऱ्यामध्ये आलेला आहे. काय नाव आहे त्याचं? नगर परिषद शिवचा अरे करण कुमार. चला त्या करण चव्हाण काय जाऊ दो.
किरण कुमार नावाचा एक खलनायक आपल्या हिंदी पिक्चर मध्ये राहायचा. हा त्याची एक पहिलाही दिसतो आहे. सारी नागाय जाऊन जायचे सर्व नागे इथे असणारा कोणी डेपुटी शिवाय हरामखोर हे सगळे दादे भारीचं नाव तुम्ही काय घेता. अबे लेको तुम्ही जर तुमच्या अधिकाराच्या असता हे 10-11 वाजेपासून तिथे 5-6 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसता येईल हो. सारा 6 वाजेनंतर घंटा कोणी कुत्रे विचारत नाही बाहेर. तुमच्या अख्ख्या पिढ्या शेतकरी शेतमजुरांचे आहेत. तुमच्या मायबाबांना तुमच्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनी शेतीमध्ये आजही मजुरी करतायत. त्या मजुरीमधून उत्पन्नामधून श्रमामधून समाजाच्या कष्टामधून तुम्ही उभे झाले. या शेतकरी बंधू भगिनींच्या हक्कासाठी तुम्ही इथे धृतराष्ट्र म्हणून सगळे सुखासारीचे झुरे करतात. आणि म्हणून या नगर परिषद प्रशासनाचा मी प्रथमतः निषेध करतो आहे. आमच्या काही मित्रांनी ज्या काळामध्ये पुन्हा वसुली सुरू केल्यानंतर तेव्हा इथे नीलगिरी पोलीस स्टेशन भंडाऱ्यामध्ये तक्रारी दाखल केल्या गेल्या. त्या काळानंतर पुन्हा इथं असणारा वर्तमान नगर परिषदचा मुख्याधिकारी त्या असणारा तिथे असतो काय आता बीटीबी आहे त्याला पत्र पाठवतो की तुम्ही अवैध असणारी जिल्ह्याची हे आहे वसुली याची बंद करा, अन्यथा तुमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. आणि फौजदारी गुन्हे दाखल केले यावर थांबले नाही तर त्यांनी जाहीर फलक लावलेला आहे. तरीही तो हरामखोर बीटीबीचा मालक त्याचे सहकारी अवैध वसुली सुरू करत राहिले. आमचे सहकारी मित्र व्यापारी बंधू भगिनी जेव्हा इथल्या असणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे जेव्हा तक्रार दाखल करायला गेले तेव्हा हा हरामखोर शिव त्यांना म्हणतो आहे की तुमच्याला बंद करून तुझ्या बापाची शेती हरामखोर असा तुझ्या बापाचं आहे, तुझ्या तीर्थरूपाची नगर परिषद आहे. अबे नगर परिषद आमच्या बापाची आहे. नगर परिषदेच्या भंडाऱ्यामध्ये वास्तव येताना सर्व नागरिकांची आहे. आणि नगर परिषदेमध्ये उद्या उत्पन्नावर हरामखोर तुझं पेमेंट निघतोय लक्षात घे. नगर परिषदेच्या उत्पन्नावर या भंडारा शहराचा विकास होऊ शकतो. तुला आम्ही सांगतोय की संबंध हे पैसा ही मालमत्ता नगर परिषदेची आहे. ही सर्व मालमत्ता तू आपल्या ताब्यात घे आणि नगर परिषदेमध्ये तो पैसा येऊ नये ज्याच्यावर विकास होईल. विकास करायला लागलाय. दिलेला आदेश मागे घेतो पुढे जात नाही मित्र. हामीद कारू सारखी ही नाजायज औलाद दुर्दैवाने आपल्या शहरामध्ये आहे. मगाशी आमच्या सहकारी मित्र अंकुश मंडळींनी सांगितलं की अशा गब्बर अशा हलकट निर्लज्ज माणसाला वटणीवर आणण्यासाठी वेगवेगळे आमच्याकडे चळवळीची आयुध आहेत. मी पुन्हा एकदा दयाळून सांगतो शिव तुमच्या प्रशासनाला आताही जागा हो, अन्यथा तुला तुझ्या चड्डी सकट खाजव एम्ब्युलन्सला जागा द्या. भाऊ तुझी गाडी बाजूला कर. राजा तू बाजूला हात द्या. तुम्ही हे समजेल तू बाजूला एम्ब्युलन्सला जागा द्या. एम्ब्युलन्सला मोकळून देत होता. एक लक्षात घ्या शिवणीतला असणाऱ्या प्रशासनाला नाद करायचं नाही. परमानंद बेसरावांसोबत येणाऱ्या याच कालावधीमध्ये जर तुम्ही या पद्धतीची हरामखोरी केला तर आमच्याकडे काटकुळी आहे. काटकुळी काय म्हणतात त्याने कवचकुळी आहे का तुझ्या अंगावर टाकली नसते तर पायाच्या तळपायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत खाजवत सुटतील. आणि या जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशी कोणतीही औषधी तयार झाली नाही तर त्या खाजीला दुरुस्त करू शकेल. काय लागतं त्यासाठी? हा भगवान बावनकरचा, हा संजय कुंभळकरचा आणि तुझ्या त्या बीटीबीच्या शेत तुला घासून लावावा लागेल. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे येत आहोत काही मागण्यांना घेऊ. या मोर्चात मधून ज्या आमच्या मागण्या आहेत
मोर्चाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून ज्या मागण्या आणि जे निवेदनामध्ये लिहिलं गेलं आहे ते सर्व जनतेच्या समोर वाचून दाखवतो आहे। निवेदन प्रति माननीय मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा, निवेदक परमानंद मिश्रा तथा हल्ल्या मोर्चाचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी महोदय, मोर्चाचे शिष्टमंडळाचे निवेदन आहे की जुनी भाजी भंडारा शहराचे मध्यभागी येत असल्यामुळे रहदारीला प्रचंड अडथळा निर्माण व्हायचा आणि त्यामुळे नवीन भाजी मंडीची कल्पना समोर आली। अरे थांब भगवान बावनकर तुझी बंडी उलाढाल करणार आहे, थांब। जुन्या भाजी मंडी नवीन भाजी मंडीतील गाळे बांधून रस्ते तयार करणे आणि इतर विकास करायचा म्हणून एका विकासकाची निवड करायची होती। त्यात अट अशी होती की जुन्या भाजी मंडीत व्यावसायिक व्यापार करणारे भाजी आणि इतर व्यापार करणारे व्यापारी जोपर्यंत सर्वसंमतीने एकाची निवड करीत नाही तोपर्यंत त्याला मान्यता मिळणार नव्हती। काही अटी आणि शर्तीसह व्यापाऱ्यांनी बंडू बारापात्री या भाजी व्यापाराला विकासक म्हणून मान्यता दिली। सुरुवातीला बंडू बारापात्री याच्यासोबत भाजी मंडीचा विकास करण्यासाठी म्हणून 3 वर्षाचा लीज करारनामा केला होता। आमच्या माहितीच्या अनुसार तो संपल्यावर विशेष सभेने बहुमताने ठराव मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावे लागते। तत्कालीन नगर परिषद भंडाऱ्याचे नगरसेवक काहीचा अपवाद म्हणून त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव येतो असू गोंडाने वगैरेचा यांनी त्याला विरोध केलेला होता। पुढील 6 वर्षाची वाढीव लीज मिळावी म्हणून साधक बाधक चर्चा करून माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविली होती। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तो ठराव फेटाळल्यानंतर 2-4 भ्रष्ट लाचखोर नगरसेवकांनी इथल्या राजकीय भ्रष्ट नेत्यांचा आधार घेत माननीय विभागीय आयुक्त महसूल नागपूर यांच्याकडून अर्थपूर्ण व्यवहार करून वाढवून घेण्यात आला। बंडू बारापात्रे याने विकासाच्या नावाखाली प्रति व्यापारी प्रति गाळ्याचे 5 लाख रुपये नगदी स्वरूपात घेतले होते। त्याचे पुरावे म्हणून नगर परिषद भंडारा यांनी घेतलेल्या इन कॅमेरा चौकशी स्पष्ट झाल्या। बंडू बारापात्रे यांनी देखभाल खर्चाच्या नावाखाली प्रति व्यापारी प्रति दिवस 100 रुपये घेत आहे। शेतकऱ्यांचे भाजीचे पोते येत असतात त्या प्रति पोत्याकडून 5 रुपये जे शेतकरी खुले व्यवसाय करीत असतात त्यांच्याकडून 50 रुपये प्रति बोरा वसूल करीत आहे। मंडीत भाजी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याकडून मोठे ट्रक आयसर 200 रुपये, बोलेरो पिकअप 100 रुपये आणि तोच वाहन मंडीमधून बाहेर जात असतो तेव्हा 100 रुपये घेत असतो। या सर्व गैरव्यवहार नियमबाह्य अवैध वसुलीबाबत आपले कार्यालयाला अनेक निवेदने मोर्चे नंतर आमरण उपोषण केल्यानंतर 11/12/2023 रात्रीपासून अवैध वसुली थांबविण्यात आली होती। नंतर ते सुरू करण्यात आले, विस्तारात जाणार नाही। येत्या 30 जुलैला बीपीबी आणि नगर परिषद भंडारा यांची झालेल्या करारनाम्याची मुदत संपत आहे। अशातच आपणांकडून आमच्या व्यापाऱ्यांना धमकीवाल्या सूचना देण्यात आली की 30 तारखेनंतर मंडीला कुलूप लावून मंडी बंद करेल। हे जर सत्य असेल तर ते निषेधार्ह आहे। मंडी शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभी केली आहे, पुन्हा एका पैसा पिसाच माणसासाठी नाही। आणि म्हणून आजच्या हल्ल्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या प्रमुख मागण्या आहेत। निवेदनाच्या माध्यमातून मागण्या नंबर 1, 26/12/2020 तारखेला नगर परिषद भंडारा यांनी स्थलांतरित भाजी मंडीला महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीचे नावाचा ठराव केला आहे, त्याची अंमलबजावणी आजच झाली पाहिजे आणि तसा बोर्ड दोन्ही गेटवर आजच लागला पाहिजे। 30 जुलै नंतर सदरची भाजी मंडी नगर परिषदने आपल्या ताब्यात घ्यावी। 9 वर्षांपूर्वी 5 लाख रुपये देऊन आम्हाला टिनाचे सेल असलेले गाळे वाटप केले गेले। त्या गाळ्यावर आम्हाला आमच्या नावाने आजच मालकी हक्क हे राजू ठाकूर आहे। गाळ्यावर आम्हाला आमच्या नावाने
लावावा। करारनाम्याच्या आठ क्रमांक 3 प्रमाणे 64 व्यावसायिकांना वापरण्याजोगे सिमेंटचे गाळे 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक होते, ते अजूनपर्यंत झालेले नाही। 7 ते 8 गाळे एकदा बंधू बाळासाहेब यांचे कब्जात आहेत, जे नियमबाह्य आहेत, नियमानुसार जे आहेत त्या व्यतिरिक्त इतर गाळे मुक्त करावे। बंधू बाळासाहेब यांनी नियमबाह्य उपाययोजना पाहून तो एका पद्धतीने किराणलेला आहे, त्याची चौकशी करून संपूर्ण रक्कम ताब्यात घ्यावी। माननीय जिल्हा पोलीस अधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधिकारी भंडारा यांनी या भ्रष्ट भीतीविद्यावरती आणि चौकशी करून त्याचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आला। या चौकशीचा आधार घेऊन पीटीबी असोसिएशन भारतीय न्याय संहिता 318 कलमा 4 नुसार अंतर्गत गुन्हा दाखल करावा। संपूर्ण भाजी मंडीत पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागत आहे, ती त्वरित पूर्ण करावी। मंडीचे संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरण करावा किंवा कट्टूचे रस्ते तयार करावे। कंपाऊंड बाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये 2 चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करावी, पण त्या ठिकाणी कसलंही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी। बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी। सभागृहाच्या ठिकाणी बंधू बाळासाहेब यांनी आपले कार्यालय आणि शेड उभा केला आहे, तो त्वरित हटविण्याची व्यवस्था करावी। करिता आपला मोर्चाचे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात त्वरित कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात द्यावे। शिष्टमंडळाचे प्रतिनिधी परमानंद मेश्राम, महेंद्र मेंढे, अंकुश मंजरी, कृष्णा उपरीकर, दीपक पराते, ललित नागरीकर, शशिकला भेदे, दक्षिणा मेंढे, सुनीता उपरीकर, सुनीता नागरीकर, दानू मोठे भोडे, शेखर भाई, कपूर राजोटे, सोयब सय्यद, संजय पराते, साखरकर, सुरेश गायने, गुणवंत भुरे, बाबर गायने, आसिफ शेख, बशीर शेख, इम्रान खान, धनपाल दांडे, सनीता नोगे, समीर खान, अतुल शेख, इम्रान शेख आणि रेहान शेख या आमच्या प्रमुख मागण्या आहेत मित्र हो। स्वप्नील आम्ही येतो, शेण पण आला, स्वप्नील घेऊन बघा शेण रे जावले। हे जेवढे काही पोलीस मित्र आहेत ते आपले मित्र आहेत, आणि सर्वात महत्वाचं असं की या पोलिसांकडून आम्हाला प्रचंड सहकार्य मिळालं आहे। याच्यामध्ये सर्वांनी एकदा टाळ्या मारल्या पाहिजे, हे खरं आहे। मी माझ्या 36 वर्षाच्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये पोलीस वगैरे माझं फार काही शक्य नाहीये मोदी भाई, पण भंडारा शहरामधल्या ज्या पोलीस विभागांना जिल्ह्याचे पदाधिकारी अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आमच्या मनाला विचार करून लगेच एफआयआर दाखल केला, तो भाग वेगळा। त्यांनी आम्ही येत आहोत। आमच्या शिष्टमंडळाचे नेते ज्यांची नावं घेतली ती कृपातून समोर या, तुम्ही कृपातून बाजूला व्हा, या बाजूला बसा इकडे सावलीमध्ये। आणि आम्ही गेल्यानंतर मात्र आता हा रस्ता ज्या ठिकाणी आपला मोर्चा होता तो खुला रहदारीसाठी खुला कराल, मी अशी अपेक्षा करतो। हल्लेवाल्यांना तुम्ही बाजूला घेऊन जा, तुमचे हल्ले थोडा वेळ थांबा, थोडा वेळ। जेव्हा सांगता होईल पोलिसांच्या बाजूला करून द्यावा, जेव्हा सांगता होईल तेव्हा तुम्ही इकडे या, पण यानंतरची जबाबदार नागरिक म्हणून, कारण भंडाऱ्याच्या शहरामध्ये या ट्रॅफिक मध्ये जे येण्या जाणारा करणारा रहदारीचा जो माझ्या मायबाप बांधव भगिनी आहेत त्यांना मात्र आमच्यामुळे कसलाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, कोणत्याही पोलीसवाले तुमच्याकडे येऊन सांगण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदारीने हे काळजी आहे। एमडीएफ हे बाजूला लावून द्या आणि जे काही बसलेले आहेत ते रस्त्याच्या बाजूला कडे लावा। रस्त्याच्या मी जेव्हा सांगतो ऐकत नाही, हा रस्ता खुला करा, बाजूला व्हायला, हे रस्ता गाडी बाजूला करून घे, रस्ता खुला करा, हे पण बाजूला होऊन गाडी रस्ता खुला करा आणि बाजूला तासभराची काळजी घ्या। आणि मी जे सांगितलेले आमचे जे शिष्टमंडळ ते माझ्यासोबत चला, कपडे घ्यायचे का? चल ठीक आहे। बाकीचे दुसरे बाकी देवाचे आहे का भाऊ? BDE न्यूज
भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए।